कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांची पहाटे ग्रहवापसी. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर 9 महिन्यानंतर पृथ्वीवर परतले. नागपूर राडा प्रकरणातील आरोपींना 21 मार्च पर्यंत पोलीस कोठडी. आतापर्यंत एकूण 46 आरोपी अटकेत. 6 आरोपींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. नागपुरातील हल्ला सुनियोजित पॅटर्न दिसतोय. पेट्रोल बॉम्ब कुठून आले हे षडयंत्र. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं उपमुख्यमंत्री शिंदेंकडून संशय व्यक्त. गृहमंत्र्यांचं घर आणि आरएसएसचं मुख्यालय असलेल्या नागपुरात हिंदू खतरे में कसा. नागपुरातील कट पूर्वनियोजित होता तर गृह खातं झोपा काढत होतं का. उद्धव ठाकरेंचा निशाणा. आंदोलनापेक्षा कबर उखडून टाकण्याची पंतप्रधान मोदींकडे मागणी करा. औरंगजेबाचं थडगं उखडून विषय संपवून टाका. उद्धव ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट. छावा कादंबरी 60 वर्षांपूर्वी आली, पण औरंगजेबाच्या कबरी संदर्भात काहींना आत्ता जाग आली आहे. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतनं राज ठाकरेंचा भाजपला टोला. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे नागपूरमधील हिंसाचार. राजकारण्यांचं ऐकू नका, पोलिसांना विनंती. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप. शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरला अटक होणार. कोरटकरचा जामीन अर्ज कोल्हापूर सत्र न्यायालयानं फेटाळला. फडणवीसांनी हर्षवर्धन सपकाळांचे डोळे काढले की जीभ छाटली. औरंगजेब कुठे, फडणवीस कुठे. माफी मागा, शिंदेंकडून सपकाळांचा खरपूस समाचार. फडणवीसांची नाही तर त्यांच्या कारभाराची औरंगजेबाशी तुलना केली. ही व्यक्तिगत टीका नाही, माफी मागणार नाही. हर्षवर्धन सपकाळ वक्तव्यावर ठाम. नागपुरातील राडा पूर्वनियोजित कट. पोलिसांना मारहाण सहन करणार नाही. पाकिस्तानातील अब्बा आठवेल अशी कारवाई करू. मंत्री नितेश राणे आक्रमक. मोदी पूर्वजन्मी छत्रपती शिवराय होते. ओडिशातील गिरिजा बाबांनी मला सांगितलं. भाजप खासदार प्रदीप पुरोहित लोकसभेत बरळले. नव्या वादाची आता शक्यता. नोटीस आल्यानंतर उद्धव ठाकरे मोदींना जाऊन भेटले आणि लोटांगण घातलं. पुन्हा येतो म्हणाले, मात्र मी त्यांचा टांगा उलटवला. एकनाथ शिंदेंनी भर सभागृहात गौप्यस्फोटांची केली मालिका. एकनाथ शिंदे मोदींच्या कचऱ्याच्या डब्यात होते हे आम्हाला कळलंच नाही. शिंदेंच्या गौप्यस्फोटानंतर उद्धव ठाकरेंचा टोला, तर ठाकरेंचं डस्टबिन रिकामं व्हायला लागलंय. शिवसेनेतील इन्कमिंग वरून शिंदेंचा पलटवार. राज्यातील महापालिकांच्या निवडणुका ऑक्टोबरनंतरच होणार. विश्वसनीय सूत्रांची टीव्ही 9 मराठीला माहिती. तर 4 मे रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी. कोर्टानं जरी निकाल दिला तरी तयारीसाठी 100 दिवसांचा कालावधी लागणार. पुण्याच्या वाघोलीमधील तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न. आरोपी सूरज जाधवसह साथीदाराला अटक. वाघोली पोलिसांकडून आरोपीची बकोरी फाटा परिसरात धिंड. बँक ऑफ महाराष्ट्रमधील ऑल इंडिया बँकिंग एम्प्लॉईज असोसिएशनच्या सदस्यांचा 20 मार्चला 1 दिवसांचा लाक्षणिक संप. दरम्यान कर्मचारी भरतीची यातनं मागणी. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.